नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि आज आपण विज्ञानाचा एक टॉपिक पाहणार आहोत, गती आणि गतीचे प्रकार। गती म्हणजे मोशन आणि मोशनचे टाइप्स हे आपण पाहणार आहोत। आता गती म्हणजे काय, तर गती म्हणजे एखादी जर का वस्तू अचानक आपल्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, म्हणजे ती जर का आपलं स्थान बदलवत असेल तर त्याला आपण काय म्हणणार की ती वस्तू गतिशील आहे। ठीक आहे, तर गती म्हणजे काय, गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती जर का बदलवत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, गती म्हणणार। जर एखादी वस्तू जागा बदलवत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असं आपण म्हणत असतो। आलं लक्षात। आता हे मोशन आणि गती याची डेफिनेशन आपण पाहिली, व्याख्या पाहिली। आता ही जी गती आहे या गतीचे प्रकार आहेत। कोणकोणते प्रकार आहेत, ते एक आहे स्थानांतरणीय गती, इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेशन मोशन म्हणतो त्याला। दुसरा आहे घूर्णन गती, त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणतो। आणि तिसरा आहे ऑसिलेटरी मोशन, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो दोलन गती। ठीक आहे, ह्या तिन्ही ज्या तीन गत्या आहेत तर यांचा अर्थ आपण समजून घेऊ। सर्वात पहिला आहे स्थानांतरणीय गती, ट्रान्सलेशन मोशन। म्हणजे काय, तर जर का एखादी वस्तू एका सरळ लाईनमध्ये जर का जात असेल, आपली गतिशील असेल, एका सरळ रेषेमध्ये गतिशील असेल, त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो। ज्या प्रकारे हा फुटबॉल आहे, आता या फुटबॉलला जर का किक मारली तर हा एका सरळ रेषेमध्ये जातो, सरळ रेषेमध्ये आपली गतिमान असतो तो, याला आपण ट्रान्सलेशन मोशन म्हणणार। जर का हा फुटबॉलला स्वतःभोवती जर का घुमवलं याला आपण म्हणणार रोटेशनल मोशन। ठीक आहे, ज्या प्रकारे आता हा मोबाईल पहा तुम्ही, मोबाईल आता हा जर का मोबाईल असा एका सरळ रेषेमध्ये असा जात आहे म्हणजे आपला स्थान बदलवत आहे, म्हणजे हा गतिशील आहे। परंतु गती कोणती आहे, गती ही एका सरळ रेषेमध्ये जाणारी ट्रान्सलेशन मोशन आहे, म्हणजे स्थानांतरणीय गती आहे। जर का या मोबाईलला मी असं घुमवलं म्हणजे हे एका ॲक्सिस भोवती या ॲक्सिस भोवती अशी घुमत आहे, म्हणजे हे रोटेट करता स्वतःभोवती, म्हणजे घूर्णन गती आहे। लक्षात, या दोन गतीमध्ये हा फरक आहे। जर एखादी स्थानांतरणीय गतीची डेफिनेशन काय आहे, जर एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये स्वतःची जागा बदलवत असेल तर त्याला आपण म्हणणार स्थानांतरणीय गती। आणि घूर्णन गती म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादी वस्तूची गती ही एका विशिष्ट आसाभोवती ॲक्सिस भोवती असेल त्याला आपण काय म्हणणार, रोटेशनल मोशन। ठीक आहे, ज्या प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती घुमते म्हणून तर दिवस आणि रात्र होत असतो, तर ती एक प्रकारे रोटेशनल मोशनचा उदाहरण आहे। या व्यतिरिक्त पंखा जो एका ॲक्सिस भोवती घुमतो ना तो, तर त्याच प्रकारे ते सुद्धा घूर्णन गतीचा एक प्रकार आहे। आता तिसरी जी गती आहे तर ती आहे दोलन गती, ऑसिलेटरी आपले हे जे आहेत ऑसिलेटरी मोशन, दोलन गती, ऑसिलेटरी मोशन। आता ही गती म्हणजे काय, तर ज्या वस्तूची गती पुन्हा एकाच मार्गाने होत असेल, ज्या प्रकारे पेंडुलम सतत एकाच मार्गाने जातो ना, परत वापस येतो, परत जातो, परत वापस येतो, म्हणजे एकाच दिशेने एकाच मार्गाने त्याची मार्गक्रमण तो करत राहतो, रिपिटेशन करत राहतो, याला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन। ज्या प्रकारे शिवणयंत्राची सुई असते ती सुद्धा अशी खालीवर होत राहते, सतत खालीवर होत राहते, तर एक प्रकारे हा ऑसिलेटरी मोशनचा उदाहरण आहे। लक्षात, किंवा आपला झोका किंवा पाळणा हा सुद्धा ऑसिलेटरी मोशनचा एक उदाहरण आहे। लक्षात, तर हे झाले मोशन आणि मोशनचे प्रकार। आता आणखी जर का मोशन चांगल्या प्रकारे समजायचं असेल तर काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यापैकी सर्वात पहिलं जे अंतर आहे, हे जे आहेत म्हणजे दोन जे शब्द आहेत, अंतर आणि विस्थापन, अंतर म्हणजे डिस्टन्स आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, या दोघांमधला अर्थ समजून घेणे गरजेचं आहे। काय आहे, दोघांनाही आपण मीटरमध्ये मोजत असतो, परंतु अंतर आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये थोडा फरक आहे। कोणता फरक आहे, तर हे उदाहरण घेतो तुम्हाला। एक जे आहे, हा एक मुलगा आहे, ठीक आहे, त्याला इथे जायचं, या झाडाजवळ जायचं, इथे त्याचा एक मित्र आहे, ते दोघं जाऊन तिथे खेळणार आहे। ठीक आहे, परंतु असा शॉर्टकट रस्ता नाही आहे, तर त्याला असं जावं लागते, पहिले या घराजवळून जावं लागते आणि त्याच्यानंतर मग असं उजव्या साईडला जाऊन अशा प्रकारे जावं लागते। तर त्याला सुरुवातीला 4 मीटर जावं लागते आणि त्याच्यानंतर मग उजवीकडे पलटून 3 मीटर जावं लागते, म्हणजे 4 ने 3 किती झालं, टोटल 7 मीटर जावं लागते। आलं लक्षात। परंतु हे झालं लॉंग कट, त्याला जर का असं डायरेक्ट रस्ता मिळाला असता, म्हणजे डायरेक्ट जर का रेष असते अशी सरळ, एक छोटा रस्ता असता, तर फक्त 5 मीटर जावं लागलं असतं। येतं लक्षात। तर हे अंतर आहे, हे जे आहे ना, हे जेवढं त्याला चालावं लागलं त्याला आपण काय म्हणतो, अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणत असतो। आणि या दोन भागामधलं शॉर्टकट अंतर किती आहे, ह्या दोन भागामधलं शॉर्टेस्ट अंतर किती आहे, तर त्याला आपण म्हणतो असतो डिस्प्लेसमेंट। आता डेफिनेशनच पाहायची कशी आहे, तर अंतर म्हणजे काय, अंतर म्हणजे गतिमान वस्तूमधील आरंभ बिंदू म्हणजे सुरुवात आणि अंतिम बिंदू म्हणजे इथे जायचं आहे, ह्या यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण म्हणजे डिस्टन्स होय। कारण तो फक्त याच दिशेने जाऊ शकतो, हा जो मुलगा आहे तो या दिशेने जाऊ शकतो, असं आणि असं। ठीक आहे, तर किती मीटर जावं लागलं त्याला, 4 आणि 3 म्हणजे 7 मीटर जावं लागलं, हे त्याचं प्रत्यक्ष अंतर आहे। ठीक आहे, प्रत्यक्ष मार्गक्रमण आहे, त्याला आपण डिस्टन्स म्हणणार। परंतु जर का याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर का पास झालं तर हे डायरेक्ट सरळ रेष जी फक्त 5 मीटरची आहे, तर याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो। डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर,
म्हणजे डिस्प्लेसमेंट. लक्षात, दोघे जण डिस्टन्सचा एक प्रकारे डिस्टन्स आहे सुद्धा, डिस्प्लेसमेंट सुद्धा डिस्टन्सचाच एक प्रकार आहे. दोघांनी आपण मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्येच मोजतो, ठीक आहे. परंतु डिस्प्लेसमेंटचा अर्थ असा होतो की शॉर्टेड डिस्टन्स, ठीक आहे, कमीत कमी अंतर, त्याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट बनणार. विस्थापन हे अंतरापेक्षा कधीच जास्त राहू शकत नाही, हे थोडं लक्षात असू द्या. कमीत कमी अंतर म्हणलं नाही ना, विस्थापन म्हणजे काय, तर कमीत कमी अंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं. त्याच्यामुळे विस्थापन कधीच अंतरापेक्षा जास्त राहू शकत नाही. हां, एकसमान राहू शकते विस्थापन आणि डिस्टन्स हे एकसमान राहू शकते. ज्या प्रकारे आता हे एक आहे, हा ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे, बी, आणि ए पासून बी पर्यंत जायचा आहे. आता हा अशा प्रकारे गेला म्हणजे हा डिस्टन्स पण एकच आहे, अंतर पण हेच आहे, अंतर पण हेच आहे, आणि जी विस्थापन आहे विस्थापन सुद्धा हेच आहे, कारण शॉर्टकट सुद्धा हाच आहे. म्हणजे अंतर आणि विस्थापन दोन्ही पण एकसमानच आहे. तर हे एकसमान राहू शकते, परंतु विस्थापन जे आहे ना हे अंतरापेक्षा जास्त नाही राहू शकत. अंतर वाटल्यास विस्थापनापेक्षा जास्त राहू शकते, परंतु विस्थापन नाही. लक्षात, तर हा दोघांमधला फरक आहे. आता ज्या प्रकारे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे त्याच प्रकारे आता स्पीड आणि वेलोसिटी मधला डिफरन्स आहे, ठीक आहे. स्पीड आणि वेलोसिटीमध्ये कसं, स्पीडला आपण मराठीमध्ये म्हणत असतो चाल. आता चालचे डिफिनेशन काय, म्हणजे एखाद्या वस्तूने एकक काळामध्ये म्हणजे युनिट टाईममध्ये, आता तो सेकंद पण राहू शकतो किंवा मिनिट पण राहू शकतो किंवा तास पण राहू शकतो, तर एका तासामध्ये किंवा एका सेकंदमध्ये किती अंतर पार केलेलं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, स्पीड असं म्हणत असतो. तर एखाद्या वस्तूने एकक काळामध्ये कापलेले अंतर म्हणजे स्पीड कशा प्रकारे काढतो, तर ज्या प्रकारे, जसं ही आहे, हा ए पासून जायचा आहे, हा जो ए बिंदू आहे, ह्या ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत जायचा आहे, ठीक आहे. आणि इथून ते एवढं अंतर किती आहे, तर 5 मीटरचं आहे, 5 मीटरचं. किंवा असं समजा तुम्ही की हे कितीचं आहे, 6 मीटरचं अंतर आहे, 6 मीटरचं, ठीक आहे. आणि ए पासून बी पर्यंत जायला 2 सेकंद लागली, 2 सेकंद लागली. म्हणजे याची स्पीड किती आहे, किंवा चाल किती आहे, चाल किती आहे, तर पूर्ण अंतर किती आहे, 6 मीटरचं. आणि किती वेळ लागला, 2 सेकंद लागली. म्हणजे काय, तर 3 मीटर पर सेकंद ही त्याची स्पीड आहे, म्हणजे चाल आहे. लक्षात, याला आपण चाल म्हणत असतो. आता वेलोसिटी, वेग कशाला म्हणतो, वेग म्हणजे काय, वेग म्हणजे वस्तूने एकक काळामध्ये विशिष्ट दिशेमध्ये कापलेले अंतर, आता हे कसं काढणार, तर तुम्हाला थोडं दुसरं उदाहरण देतो बघा. आता याच्यामध्ये हेच तसं तर हे जे फोटो आहे ना याच्यामधूनच समजायला येते, परंतु मी तुम्हाला थोडं वेगळं सांगतो. कसं पहा, हां बघा. आता असं समजा की हा ए आहे, ठीक आहे, इथून जायचं आहे, इथून सुरुवात करायची, आणि हा बी आहे, इथपर्यंत जायचं आहे, ठीक आहे. आता काय केलं, हा असा गेला, ठीक आहे, अशा प्रकारे इथं जाऊन पोचला. हे किती अंतर आहे, हे 2 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 मीटर, सगळे 2 मीटरचे आहे. हे 2 मीटर, हे 2 मीटर आणि हे 2 मीटर, ठीक आहे. किती झाले, 1 2 3 4 5, इथं 6 आणि 7, म्हणजे 7 गुणिले 2 14, हे टोटल किती झाले, 14 मीटर झाले. आणि इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे ते किती आहे, 8 मीटरचं आहे, फक्त 8 मीटरचं. म्हणजे याला काय म्हणणार आपण, याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट, विस्थापन म्हणणार, विस्थापन, ठीक आहे, विस्थापन. आणि हे काय आहे, हे आहे अंतर, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता इथे स्पीड जर का काढायची असेल, चाल काढायची असेल, तर काय, तर अंतर जे लॉंग कट आहे ना त्याला करावं लागतं आपल्याला, अंतर भागिले वेळ. आता याच्यामध्ये अंतर किती आहे, 2 2 2, टोटल किती झालं, 14 मीटर. आणि किती वेळ लागला, तर असं समजू आपण याला किती वेळ लागला, याला असं समजा तुम्ही की याला किती वेळ लागला, 7 सेकंद लागले, ठीक आहे, 7 सेकंद लागले असं आपण म्हणू. याला लागले 7 सेकंद, म्हणजे याची चाल किती होती, 2 मीटर पर सेकंद. 14 भागिले 7 किती होतात, 2, आणि मीटर पर सेकंद. दुसरीकडे विस्थापन. आता विस्थापन म्हणजे काय, विस्थापन म्हणतो, वेलोसिटी काढायची ना आपल्याला, तर वेग म्हणजे काय, तर वेलोसिटीला v ने डिनोट करत असतो आपण. तर वेगचा फॉर्म्युला काय आहे, तर विस्थापन भागिले वेळ. तर विस्थापन म्हणजे काय, तर कमीत कमी अंतर, डायरेक्ट ए पासून बी पर्यंतचं कमीत कमी अंतर किती आहे, 8 मीटर आहे. कमीत कमी अंतर किती आहे, 8 मीटर आहे, 8 मीटर. आणि त्याला लागला किती वेळ लागला, 7 सेकंद लागला, 7 सेकंद लागला, ठीक आहे. आता हे जवळजवळ 1 मीटरपर्यंत होते, ठीक आहे. आता 8 भागिले 7, तर जवळजवळ 1, आता असं समजा तुम्ही 1.1 मीटर लागला, 1.1 असं त्याचं उत्तर येईल, 1.1 मीटर पर सेकंड. लक्षात, ही त्याची काय आहे, वेलोसिटी आहे. आणि ही त्याची काय आहे, ही त्याची स्पीड आहे.
आणि ही त्याची काय आहे व्हेलोसिटी आहे. तर हा फरक आहे यांच्यामध्ये. दोघांचंही जे व्हॅल्यू आहे, जी किंमत आहे ती वेगवेगळी निघाली का नाही, परंतु दोघांचाही जे युनिट आहे एकक आहे ते मीटर पर सेकंड दोघांचं युनिट आहे. लक्षात हा फरक आहे या दोघांमध्ये. हां, तर अशा प्रकारे व्हेलोसिटी म्हणजे काय, व्हेलोसिटी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूंचे एकक काळामध्ये विशिष्ट दिशेमध्ये, आता ज्या प्रकारे इथे घरापासून तिथपर्यंत जायचं आहे, तर एक जे कार आहे ते अशी जात आहे, अशी जात आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, स्पीड म्हणणार. पण एक सरळ रेषेमध्ये जाणार आहे, सरळ रेषेमधलं विस्थापन भागिले टोटल टाइम लागलेला, तर याला आपण काय म्हणणार, व्हेलोसिटी म्हणणार. म्हणजे वेग, आणि हे काय झालं, आपली चाल झाली, ही चाल आणि हे वेग. ठीक आहे, ते विस्थापन भागिले काळ ही त्याचा फॉर्म्युला आहे. आणि दोघांचंही जे SI पद्धतीने जे एकक आहे तर ते किती आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर हे झालं याच्याबद्दल स्पीड आणि व्हेलोसिटीबद्दल. आता बघा, आता याच्या व्यतिरिक्त काही मोशन आहेत, तर मोशनचे प्रकार आपण पाहायचे आहेत. कोणकोणते आहे तर पहा. एक आहे एकरेषीय एकसमान गती म्हणजे लिनियर युनिफॉर्म मोशन, आणि दुसरं आहे एकरेषीय नैकसमान गती म्हणजे लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन. एक युनिफॉर्म मोशन आणि एक नॉन युनिफॉर्म मोशन, परंतु लिनियर म्हणजे काय, तर एका लाईनमध्ये होणारी. आता एकच उदाहरण आहे, एका उदाहरणामधून तुम्हाला ते दोन्ही मोशन तुम्हाला समजून सांगतो. काय आहे, ही कार आहे, ही कार सुरू झाली आणि चालत आहे. कशा प्रकारे चालत आहे, तर तिची ज्यावेळेस सुरू झाली तर 2 सेकंदमध्ये तिने 4 मीटर अंतर कापलं. 2 सेकंदमध्ये 4 मीटर अंतर कापलं. त्याच्यानंतर पुढच्या 2 सेकंदमध्ये आणखी 4 मीटर, 4 आणि 4 किती झाले, 8 मीटर. आणखी त्याच्या पुढच्या 2 सेकंदमध्ये आणखी 4 मीटर काढलं, म्हणजे किती टोटल किती झालं, 6 मीटर पर सेकंड. आलं लक्षात. म्हणजे याची स्पीड किती होती, तर बघा, प्रत्येक 2-2 सेकंदने 4 मीटर, प्रत्येक 2 सेकंदने 4 मीटर, प्रत्येक 2 सेकंदने 4 मीटर, अशा प्रकारे त्याची जी स्पीड होती ती किती आहे, प्रत्येक 2 सेकंदमध्ये 4 मीटर, प्रत्येक 2 सेकंदमध्ये 4 मीटर म्हणजे 2 मीटर पर सेकंड ही त्याची स्पीड आहे आणि कॉन्स्टंट आहे. लक्षात. तर अशा प्रकारच्या गतीला, अशा प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो, लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये होत आहे, आणि युनिफॉर्म म्हणजे एक समान होत आहे, एक समान गती होत आहे. ठीक आहे. दुसरीकडे आता हेच एक्झाम्पल घेऊ आपण, परंतु आता काय झालं, प्रत्येक 2 सेकंदला ही स्पीड वाढवत आहे. ठीक आहे, प्रत्येक 2 सेकंदला ही जी कार आहे ही स्पीड वाढवत आहे असं आपण समजू. म्हणजे पहिल्या 2 सेकंदला हिने किती अंतर कापलं, 4 मीटर अंतर कापलं. पुढच्या 2 सेकंदला हिने 4 नाही 6 मीटर अंतर कापलं. ठीक आहे, आता 4 आणि 6 किती झाले, 10 झाले टोटल ना, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढच्या 2 सेकंदमध्ये तिने 6 नाही तर 8 मीटर अंतर कापलं. म्हणजे आता 10 आणि 8 किती झाले टोटल, 18 मीटर झालं. म्हणजे प्रत्येक 2 सेकंद नंतर इथे 2 प्रत्येक 2-2 सेकंद नंतर जी स्पीड आहे तर ती वाढत चाललेली आहे. प्रत्येक काही वेळानंतर स्पीड जी आहे ती वाढत चाललेली आहे. आधी किती होती, फक्त एक समान होती, परंतु आता ही वाढत चाललेली आहे. एक समान नाही आहे म्हणजे नॉन युनिफॉर्म आहे. अशा प्रकारे या दोघांमध्ये अंतर आहे, फरक आहे. तर डेफिनेशन पहा काय आहे, एक रेषीय एक समान गती म्हणजे काय, ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते, याला आपण काय म्हणतो, एक रेषीय एक समान गती. आणि दुसरीकडे एक रेषीय नैक समान गती म्हणजे काय, तर ज्या गतीमध्ये वस्तू कालांतराने स्वतःची चाल बदलते. ठीक आहे, बदलते आणि समान कालावधीमध्ये वेगवेगळे अंतर कापते, याला आपण काय म्हणतो, नैक समान गती. लक्षात. हे 2 गती वेगवेगळ्या आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक आहे, ते आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर एका बिंदूभोवती अशी घुमणे, याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन म्हणतो. ज्या प्रकारे पृथ्वी सूर्याभोवती घुमते किंवा चंद्र पृथ्वीभोवती घुमते. ठीक आहे, ज्या प्रकारे इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती घुमत असतो, केंद्रकाभोवती घुमत असतो, हे सगळे सर्क्युलर मोशनची उदाहरणे आहेत. ठीक आहे. आणि युनिफॉर्म का बरं म्हणतो, कारण हा जो घुमण्याचा जो स्पीड आहे तर तो एक समान आहे, कधी वाढत नाही आणि कधी कमी पण होत नाही, एक समान एका स्पीडने ती घुमत असते. तर म्हणून याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती. ठीक आहे. जेव्हा वस्तू वर्तुळाकार मार्गाने सारख्याच वेळेमध्ये सारखेच अंतर कापते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एक समान वर्तुळाकार गती. सारख्याच वेळेमध्ये सारखेच अंतर, परंतु वर्तुळाकार, सरळ रेषेमध्ये नाही, वर्तुळाकार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या गतीत चाल जी आहे, चाल म्हणजे आपली स्पीड जी असते ती सारखीच असते, परंतु वेलोसिटी ही सारखी नसते. आता तुम्ही मला वेलोसिटी का बरं सारखी नाही आहे, कारण तिथे दिशा बदलत आहे ना, कंटिन्युअसली दिशा बदलत आहे. पहा इथे ही जी आहे, हा केंद्रकाभोवती एक जण जो आहे, फॉर एक्झाम्पल हा इलेक्ट्रॉन आहे आणि हा केंद्रक आहे. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन असं सतत घुमत राहतो, परंतु आधी या दिशेने घुमत होता, त्याच्यानंतर इथे आल्यानंतर या दिशेने घुमत आहे, इथे आल्यानंतर या दिशेने घुमत आहे, इथे आल्यानंतर या दिशेने घुमत आहे. मग सतत दिशा बदलवत आहे की नाही, परंतु स्पीड समान आहे.
स्पीड जी आहे ती समान आहे, परंतु वेलोसिटीमध्ये स्पीडसोबत आपण डायरेक्शन पण घेत असतो. पाहिले ना आपण, डेफिनेशन पाहिली होती ना आपण स्पीडची डेफिनेशन काय पाहिली होती, इथेच पहा तुम्ही. हे बघा, म्हणजे वेग म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने एकक काळामध्ये विशिष्ट दिशेमध्ये कापलेले अंतराला काय म्हणतो आपण, वेलोसिटी म्हणतो. इथे दिशा सतत बदलत आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला, की जी वेलोसिटी असते, इथली जी वेग जो असतो तो वेग बदलत असतो, मात्र स्पीड जी असते ते स्पीड सारखीच असते. लक्षात. दोघांची किमती जी असतील ना, तर किमती सारख्याच असतील, फक्त एवढं आहे की याचा जी डायरेक्शन बदलल्यामुळे याचा जो वेग जे आहे तो बदलतो, बाकी काही नाही. बाकी किमती दोघांची सारखेच असतील. आता जो वेग आहे, इथला जो वेग जर का काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, साहजिक जेवढं अंतर आहे, अंतर भागीला काळ, किती वेळ लागला असंच म्हणतो ना. परंतु आता हे अंतर म्हणजे काय, तर पूर्ण एवढं जे आहे ना, याला आपण सर्कमफरन्स म्हणत असतो, म्हणजे परिघ म्हणत असतो. परिघ, ज्या प्रकारे हा खेळ आहे, ठीक आहे, हॅमर थ्रोम असं म्हणत असतो आपण या खेळाला. तर इथे असा जो खेळाडू आहे तर तो आपला जो गोळा असतो त्याला असं फिरवतो आणि सोडतो. जेवढा दूर पडला म्हणजे तो जिंकला, जो सर्वात जास्त दूर पडला त्याचा. तर या केंद्रकाभोवती हा गोळा जो आहे तो घुमवतो. म्हणजे काय होत आहे इथे, काय होत आहे की एवढं हा जो गोळा आहे तो एवढं अंतर कापतो की नाही, याला काय म्हणतो आपण, सर्कमफरन्स म्हणतो, मराठीमध्ये परिघ. आणि परिघ काढायचा फॉर्म्युला काय आहे, 2πr. पाय म्हणजे काय, 3.14, ठीक आहे, हा 2πrचा आहे. आणि आर म्हणजे काय, तर त्रिज्या, रेडियस, इथून ते एवढं जे डिस्टन्स आहे, त्याला आपण त्रिज्या म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण परिघ जो आहे तो परिघ काढू शकतो. आणि किती वेळेमध्ये हे पूर्ण करत आहे, एक सर्कल किती वेळेमध्ये पूर्ण करत आहे, तर अशा प्रकारे त्याचा काळ काढू शकतो. अशा प्रकारे त्याची वेलोसिटी काढू शकतो आपण, ठीक आहे, वेग काढू शकतो. ही वस्तू फिरताना नेहमीच केंद्रकाकडे आकर्षित होते. ज्या प्रकारे हा जो गोळा आहे, तर गोळा असा पकडावा लागतो, आणि ज्यावेळेस असं आपण फिरवतो तर आपल्या हाताला ताण पडतो. म्हणजे काय, एक प्रकारे आपण त्याला पकडून ठेवतो की नाही, म्हणजे केंद्रकाकडे असं ओढल्या जाते. आणि या फोर्सला, या बलाला सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणत असतो. सेंट्रीपिटल फोर्स असं आपण म्हणत असतो, जो त्या गोळ्याला मागे ओढतो, ठीक आहे, केंद्रकाकडे ओढतो, त्याला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणत असतो. आणि याच कारणामुळे तो फिरत असतो. जर का हा सेंट्रीपिटल फोर्स नसेल तर मग हा गोळा फिरूच शकत नाही, तो कुठे निघूनच जाईल, ऑलरेडी पहिलेच निघून जाईल तो, ठीक आहे. त्या सेंट्रीपिटल फोर्समुळे एक सर्क्युलर मोशन पूर्ण होऊ शकते. आता याची उदाहरणं कोणकोणती आहेत, तर पृथ्वीची सूर्याभोवतीची गती, किंवा चंद्राची पृथ्वीभोवती जी गती आहे त्याला, त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनची केंद्रकाभोवतीची गती आहे. ह्या सगळ्या गती ज्या आहेत या रोटेशनल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे उदाहरणे आहेत, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. त्वरण. आता त्वरण म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. त्वरण, ॲक्सेलरेशन, इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. त्याचं डेफिनेशन आहे की त्वरण म्हणजे काय, तर वेगाचा दर. म्हणजे ही जी स्पीड आहे, ज्या प्रकारे एक काय आहे, एक कार आहे, ही काय आहे, ही कार किंवा ही बाईक आहे, ठीक आहे. हां, ही या रोडने जात आहे, परंतु सुरुवातीला तिची स्पीड कमी होती आणि हळूहळू एक सेकंद नंतर, 2 सेकंद नंतर याची स्पीड वाढवत आहे. म्हणजे आपण एक प्रकारे त्या गाडीची स्पीड वाढवत आहे, ॲक्सेलरेट करत आहे, वाढवत आहे. म्हणजे एका सेकंदला तिची स्पीड 2 होती, 2 मीटर पर सेकंद होती, परंतु पुढच्याच सेकंदला तिची स्पीड जी आहे 3 मीटर झाली, 3 मीटर पर सेकंद झाली. त्याच्यानंतर 3 मीटर पर सेकंद झाली. त्याच्यानंतरच्या सेकंदला 4 मीटर पर सेकंद झाली. म्हणजे प्रत्येक सेकंद नंतर एक मीटर पर सेकंदने स्पीड वाढत आहे. प्रत्येक सेकंद नंतर एक मीटरने स्पीड वाढत आहे. याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे एक प्रकारे ते आपण तिची स्पीड वाढत आहे म्हणजे ॲक्सेलरेट करत आहे. म्हणतो ना आपण गाडीला ॲक्सेलरेट कर म्हणतो, स्पीड वाढव म्हणतो. तर अशा प्रकारे त्याला आपण मराठीत त्वरण असं म्हणत असतो. तर त्वरण म्हणजे काय, तर वेगाचा दर एक प्रकारे. म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूचा वेग हा काळानुसार कमी करणे किंवा जास्त करणे, म्हणजे एक प्रकारे काळानुसार त्याचा वेग बदलणे, याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. म्हणजे स्पीड कमी जर का होत असेल तर ते सुद्धा एक प्रकारे ॲक्सेलरेशनचाच प्रकार आहे तो. फक्त त्याची जी किंमत आहे त्याला आपण निगेटिव्हमध्ये लिहित असतो, ठीक आहे, मायनसमध्ये लिहित असतो. आणि जर का स्पीड वाढत असेल, प्रत्येक सेकंदनंतर स्पीड वाढत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्हमध्ये लिहितो. आणि जर का प्रत्येक सेकंदनंतर स्पीड कमी होत असेल तर त्याला आपण निगेटिव्हमध्ये लिहित असतो. कसं, ज्या प्रकारे गाडीला ब्रेक मारला की हळूहळू तिची स्पीड कमी होत जाते आणि मग जर एका ठिकाणी ती जाऊन ती थांबते. म्हणजे एक प्रकारे ते ॲक्सेलरेशन तिचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन होत आहे. लक्षात. म्हणून आपण असं म्हणत असतो की जे त्वरण असते ते ऋण पण असते, म्हणजे निगेटिव्ह पण असते, धन पण असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते आणि शून्य पण असू शकते. शून्य कधी होणार, जर का तिची स्पीड प्रत्येक सेकंद नंतर एक समान राहत असेल. म्हणजे आधी पण तिची 2 मीटरच होती,
त्याच्यानंतर पण 2च मीटर आहे, त्याच्यानंतर पण 2च मीटर आहे, म्हणजे स्पीड कमी पण नाही होत आहे, जास्त पण नाही होत आहे, एक समान आहे. म्हणजे तिचा त्वरण आहे का, तिला नाही आहे त्वरण, कारण चेंज होतच नाही आहे त्याच्यामध्ये कसलाही पण. म्हणून इथले जे त्वरण आहे ते 0 पण राहू शकते, पॉझिटिव्ह पण राहू शकते, निगेटिव्ह पण राहू शकते. ठीक आहे. आता याची एकक काय असते तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. का बरं? कारण आपण प्रत्येक ही स्पीड आहे, स्पीड प्रत्येक सेकंडसाठी मोजत असतो, प्रत्येक सेकंडसाठी. ही जी स्पीड आहे एका सेकंदला तिची स्पीड कितीने कमी होत आहे किंवा कितीने वाढत आहे, म्हणून सेकंड मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड गुणिले जर का केलं सेकंड गुणिले सेकंड तर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे त्याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. त्वरणचा फॉर्म्युला कशा प्रकारे आपण तयार करतो, अंतिम वेग वजा आरंभ वेग भागिले एकूण कालावधी किती लागला. ठीक आहे. ज्या प्रकारे आता एक उदाहरण देतो तुम्हाला की सुरुवातीचा वेग किती होता. सुरुवातीला आता गाडी जी आहे तर गाडी आपण सुरू करतो. ठीक आहे. आणि सुरुवातीला स्पीड किती असतो, 0च असतो. साहजिक आहे, सुरुवातीला स्पीड किती असतो, 0 असतो. तर व्ही म्हणजे काय, अंतिम वेग असतो. व्ही म्हणजे काय तर अंतिम वेग, आणि यू म्हणजे काय तर सुरुवातीचा वेग. हा सुरुवातीचा वेग असतो, यू म्हणजे सुरुवातीचा वेग. आता आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. तर आपण काय केलं, गाडीला सुरुवात केली म्हणजे एक प्रकारे 0 आहे, तिची स्पीड किती आहे, 0 आहे. आणि 10 सेकंद नंतर पाहिल्यानंतर ती जी स्पीड होती, गाडीची स्पीड किती होती, 40 मीटर पर सेकंड एवढी स्पीड होती 10 सेकंदमध्ये. म्हणजे चांगलीच त्याचं हे असणार, इंजिन एकदम चांगलं असणार, सीसीचं असणार. तर शेवटची स्पीड किती होती, 40 मीटर पर सेकंड. सुरुवातीची स्पीड किती होती, 0 होती. आणि किती सेकंद नंतर झाली, हे स्पीड किती सेकंद नंतर वाढली तर 10 सेकंद नंतर वाढली, असं आपण म्हणू. म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे तर 40 वजा 0 भागिले 10, म्हणजे याचं उत्तर किती येते, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे त्याचं ॲक्सेलरेशन आहे. आणि हे कोणतं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. का बरं, कारण स्पीड वाढत आहे, कमी नाही होत आहे. अशा प्रकारे आपण ॲक्सेलरेशन काढू शकतो. ठीक आहे. आता बघा, गतिविषयक समीकरणे आहेत, काही इक्वेशन आहेत, हे महत्त्वाचे आहेत. इक्वेशन ऑफ मोशन्स. तर 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे. पहिलं जे आहे त्याला आपण वेळ आणि काळ याच्या संबंधी आहे, टाईम आणि वेग आहे, तो वेळ नाही आहे, वेग आहे, वेग आणि काळ. तर स्पीड आणि टाईम या संबंधी आहे तो. तर v = u + at हे डायरेक्ट याच्यावरूनच काढलेलं आहे. हा जो फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युल्यावरूनच काढलेला आहे. कशा प्रकारे काढलेला आहे पहा. a = v - u भागिले t. तर t इकडे घेऊन गेले तर काय होते, at = v - u, आणि u आता हा वजामध्ये आहे, याला या साईडनी घेऊन आला तो पॉझिटिव्ह होणार, म्हणजे at + u = v. म्हणजे याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, v = u + at. अशा प्रकारे तो फॉर्म्युला बनला. तर पहिला फॉर्म्युला कोणता आहे, v = u + at. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, वेग आणि काळ या संबंधीचे समीकरण आहे. दुसरं इक्वेशन ऑफ मोशन कोणतं आहे तर स्थिती म्हणजे पोझिशन, ठीक आहे, आणि काळ या संबंधी आहे. तर s = ut + ½ at². तर हे थोडं पाठ करा. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, यस म्हणजे काय तर अंतर, डिस्टन्स. u म्हणजे काय सुरुवातीचा वेग, t म्हणजे काय तर टाईम, आणि a म्हणजे काय ॲक्सेलरेशन त्वरण, आणि t म्हणजे काय तर टाईम. तर s = ut + ½ at². आणि तिसरा जो आहे स्थिती आणि वेग या संबंधी तो समीकरण आहे. तर v² = u² + 2as. v म्हणजे शेवटचं अंतिम वेग, त्याच्यानंतर u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, आणि s म्हणजे काय तर अंतर. ठीक आहे. आता याचा वापर कशा प्रकारे आपण करू शकतो तर मी तुम्हाला 2 उदाहरणे देतो. ठीक आहे. एक न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करू, गणित सॉल्व्ह करू. आता हे जे फोटो दिलेला आहे ना, त्या फोटोमध्ये आपल्याला त्वरण कशा प्रकारे होते. ज्या प्रकारे आता ही गाडी आहे, आता उंचीवरून ज्यावेळेस ती खाली जाते तर साहजिक आहे तिचा स्पीड हळूहळू वाढतो, खूप जास्त वाढतो. म्हणजे एक प्रकारे तिचं ॲक्सेलरेशन होत आहे. कोणतं, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन होतं, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि मग इथून ज्यावेळेस ती उंचावरती जाते तर हळूहळू तिचा स्पीड कमी होत जातो, म्हणजे आता स्लो होत जाते ते. म्हणजे काय, तिथे ॲक्सेलरेशन होते परंतु निगेटिव्ह ॲक्सेलरेशन होते. ठीक आहे. तर दोन्ही साईडने ॲक्सेलरेशन होत आहे आणि इथे जाऊन ती थांबते. ठीक आहे. इथे जाऊन ती असं समजू की थांबते किंवा स्पीड कमी होते. इथे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन होत होतं, इथे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन होत असतं. लक्षात. हां बघा, आता आपण थोडं न्यूमरिकल सॉल्व्ह करू, गणित सॉल्व्ह करू. गणित सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला सांगायचं आहे की हा जो आहे आपला, हा NCERTचा कोर्स आहे. NCERTचा कोर्स आहे, याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत वर्ग 6 पासून तर 10व्या पर्यंत. आणि NCERTमधून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारतात. डायरेक्ट MPSC आणि UPSC डायरेक्ट NCERTमधून प्रश्न उचलतात आणि तिथे ठेवतात. तर आपण काय केलेलं आहे, ऑनलाईन मोडमध्ये एक कोर्स बनवलेला आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे, चॅप्टर बाय चॅप्टर.
त्याच प्रकारे नोट्स पण प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यात मराठीमध्ये पूर्णच्या पूर्ण. ज्यांना कोणाला व्हिडिओ नाही पाहिजे, फक्त नोट्स पाहिजे तर ते नोट्स पण वेगळ्या खरेदी करू शकतात. ठीक आहे, तर ज्यांना पाहिजे असतील तर ते एन्क्वायरी करू शकता. पुढे जाऊया आपण. हे 2 गणित आहे, हे 2 गणितं सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. पहा, सर्वात पहिला गणित कोणतं आहे तर ते आहे, जर एक कांगारू 2.5 मीटरपर्यंत उंच उडी घेतो. 2.5 मीटरपर्यंत. आता हा कांगारू आहे, हा कांगारू आहे. ठीक आहे, हा आपल्या पायाने 2.5 मीटरपर्यंत उडी घेऊ शकतो. 2.5 मीटरपर्यंत अशी लांब उडी, उंच उडी घेऊ शकतो. तो उंच उडी घेतो, यासाठी त्याला किती वेगाने सुरुवात करावी लागेल, म्हणजे किती वेगाने सुरुवातीचा जो स्पीड आहे तो किती असायला पाहिजे. कारण 2.5 मीटर नंतर एवढ्या दूर तो असा उडी घेतली तर इथे जाऊन तर तो त्याची स्पीड कमी होणार ना, आणि 0 होणार, आणि परत मग तो खाली येणार. म्हणजे सुरुवाती शेवटचा म्हणजे व्ही जो आहे, शेवटचा स्पीड किती असणार, 0 मीटर पर सेकंद. 0 मीटर पर सेकंद. परंतु सुरुवातीचा जो स्पीड आहे यू, हा आपल्याला माहीत नाही, तो काढायचा आहे. तो आपल्याला काढायचा आहे, हा आपल्याला माहीत नाही. परंतु आपल्याला हा अंतर दिलेला आहे की तो 2.5 मीटरपर्यंत वर जाऊ शकतो. हे अंतर दिलेलं आहे. ठीक आहे, ते अंतर याला आपण काय म्हणणार, 2.5. हे काय आहे, हे यस आहे, यस. म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला आपण वापरू शकतो, तर ज्या फॉर्म्युल्यामध्ये यस असणार, तर 3 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. कोणकोणते, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, हा एक आहे. त्याच्यानंतर यस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हा दुसरा आहे. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर ज्याच्यामध्ये यस आहे, ज्याच्यामध्ये यस आहे तर तो फॉर्म्युला आपण वापरू शकतो. कशामध्ये यस आहे, तर दुसऱ्या नंबरच्या याच्यामध्ये पण आहे आणि तिसऱ्या नंबरच्या याच्यामध्ये पण आहे. तर कोणता एक फॉर्म्युला वापरा, असा आपण करू. दुसऱ्या नंबरचा वापरू आपण. तर याच्यामध्ये यसच्या जागी काय करणार आपण, हे अंतर टाकणार. म्हणजे यसच्या जागी काय लिहिणार, 2.5. आलं लक्षात. त्याच्यानंतर यू किती आहे, यू आपल्याला काढायचा आहे, तर यू तर काढणार आपण, यू आपण काढणार. हां, आपल्याला टाईम नाही दिलेला आहे, नाही ते, त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. आपण तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार, कारण टाईम पाहिजे आहे त्यासाठी काढायसाठी. मग हा फॉर्म्युला दुसऱ्या नंबरचा वापरू नये, तिसऱ्या नंबरचा वापरू, व्ही वाला. आता व्ही किती आहे, व्ही 0 आहे, इथे किती आहे 0. यू किती आहे, यू तर आपल्याला काढायचा आहे, यू काढायचा आहे. त्याच्यानंतर 2, ए किती आहे, ए म्हणजे ॲक्सेलरेशन दिलं तर नाही आहे. मग कसं करणार, तर बघा हा वर गेला. आता सुरुवातीला स्पीड जास्त होती, परंतु हळूहळू तिची स्पीड जी आहे ती कमी होत, म्हणजे एक प्रकारे ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन होत आहे. कशामुळे होत आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती. ठीक आहे, तर इथे जीची व्हॅल्यू किती आहे, तिथे आपल्याला एच्या जागी जी घ्यावा लागतो. जी किती असतो, 9, हा जी किती असतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. हा इथे जी, एच्या जागी जीची व्हॅल्यू टाकावी लागणार 9.8. ठीक आहे, तर इथे आपण काय टाकणार 9.8, परंतु निगेटिव्ह करावं लागणार. निगेटिव्ह का बरं निगेटिव्ह करावं लागणार, कारण हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने जात आहे. त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह घ्यावे लागतं. आणि यस किती आहे, गुणिले यस किती आहे 2.5, 2.5. ठीक आहे, आता याचं उत्तर किती येते करा बरं. 9.8 म्हणजे असं समजा तुम्ही 10च पकडा, डायरेक्ट 10 गुणिले 2 20 होते, गुणिले 2.5 म्हणजे किती, जवळजवळ 50च्या थोडं कमी, कारण 9.8च्या जागी आपण 10 घेतलं ना, तर 50च्या थोडं कमी म्हणजे 49च्या जवळपास. म्हणजे याचं उत्तर किती येते 49. हे किती आहे 49. तर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता वजाचं चिन्ह इथे प्लसच्या जागी मायनस येणार, कारण इथे निगेटिव्हमध्ये आहे, तर मायनस 49. आता याला इकडे जर का घेतलं तर यू स्क्वेअर इज इक्वल टू 49. तर यू किती येतो 7चा स्क्वेअर आहे ना 49. अशा प्रकारे यू किती आहे 7 मीटर पर सेकंड. हा काय आहे, हा यू आहे. अशा प्रकारे आपण काय काढलं, त्याला किती वेगाने सुरुवात करावी लागेल, तर एवढ्या वेगाने 7 मीटर पर सेकंड एवढ्या वेगाने त्याला सुरुवात करावी लागणार. ठीक आहे, हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. सोपी होतं हे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न कोणता आहे, दुसरा प्रश्न कोणता आहे, जर एक विमान धावपट्टीवरून 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे हे ॲक्सेलरेशन आहे, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरणाने धावत शेवटी 30 सेकंदात, म्हणजे हा टाईम पण दिलेला आहे, 30 सेकंदामध्ये उड्डाण घेतो. म्हणजे एक विमान आहे, सुरुवात केली त्यांनी चालायला, त्याला उडायचं आहे, तर सुरुवातीला त्याला स्पीड घ्यावी लागते. ठीक आहे, तर रोडवरतीच चालावं लागते. तर
सुरुवातीला तिची स्पीड हळूहळू वाढवावी लागते म्हणजे इथे ॲक्सेलरेशन येणार म्हणजे त्वरण येणार. तर त्वरण किती आहे तर 3 मीटर पर सेकंड एवढं त्वरण आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि एवढ्या त्वरणाने 30 सेकंद नंतर हे विमान उडते. ठीक आहे, 30 सेकंद नंतर टाईम दिलेला आहे. तर आपल्याला काय विचारलं तर ते विमान एकूण धावपट्टीवरती किती मीटर धावलेले असेल, त्यासाठी त्याला किती मीटर धावावं लागणार. तर यस काढायचं याच्यामध्ये, यस काढायचं आहे. तर पहा तुम्ही, यस आहे, यस ए आणि टी हे ज्या याच्यामध्ये असणार तर त्याचा तो फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार. कशामध्ये आहे, यस याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे, आणि इथे टी पण दिलेला आहे, टी दिलेला आहे म्हणजे याचा वापर आपल्याला करावा लागणार, दुसऱ्या याचा फॉर्म्युलाचा वापर आपल्याला करावा लागणार. पहा, यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, एस किती आहे तो काढायचा आहे, यस काढायचा आहे. यू किती आहे, आता यू म्हणजे सुरुवातीचा वेग. तर सुरुवातीचा वेग तर सुरुवातीला तर विमान थांबलेलं होतं ना, म्हणजे याची स्पीड किती आहे, 0 आहे. 0 गुणिले टाईम किती आहे 30 सेकंद. ठीक आहे, अधिक हाफ. ए किती आहे दिलेला आहे 3, ए किती आहे 3 गुणिले टाईम किती आहे 30चा स्क्वेअर. आता हे किती होते, हे तर 0च येते डायरेक्ट. त्याच्यानंतर हाफ 3 गुणिले 3चा स्क्वेअर 9 आणि 9 गुणिले हे म्हणजे 900. याचं उत्तर किती येते 30चा स्क्वेअर 900. हां, आता बघा, आता काय करूया आपण, डायरेक्ट याला डिवाइड करा. 9 गुणिले 3 27, जे किती येते हाफ 2700. ठीक आहे, 2700 भागिले 2 केले तर किती येते उत्तर 1350. बरोबर आहे का. हां, एवढं येते. हे काय आहे, अंतर आहे. म्हणजे 1350 मीटर एवढं धावावं लागते ते मला. म्हणजे किती किलोमीटर तर 1.35 किलोमीटर एवढी धावपट्टी, एवढं विमानाला सुरुवातीला त्या रोडवरती धावावं लागते, त्याच्यानंतर मग ते उडणार. तर असं त्याचं उत्तर आहे. तर हे किती येणार उत्तर, किती मीटर म्हणलं, किती मीटरमध्ये विचारलेलं आहे तर 1350 मीटर. ते हे त्याचं उत्तर झालं. एवढ्या वेळानंतर ते उडान, ते जे हे जे आहेत विमान जे आहे ते उड्डाण घेईल. ठीक आहे, अशा प्रकारे हे 2 आपण पाहिले. तर हे गणित जे होते हे आपण सॉल्व केले कशाच्या मदतीने तर इक्वेशन ऑफ मोशन, गतीचे जे नियम होते तर याच्या बेसिसवरती आपण ते सॉल्व केले. अशा प्रकारे आपण हे गती आणि गतीचे प्रकार हा टॉपिकवरती आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. याच्यावरती जर का प्रश्न विचारला तर असे याच्याच अवतीभोवती प्रश्न विचारणार आणि आय होप तुम्हाला सॉल्व पण होऊन जाणार तो. ठीक आहे, आता पुन्हा येऊया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.